सांगली महापालिकेचे भूसंपादन करणे आहे. काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात फडकवले फलक. प्रशासकीय काळातील भूसंपादनाचे ठराव रडारवर. सांगली महापालिकेच्या पहिल्याच महासभेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी प्रशासक काळात झालेल्या काही भूसंपादनाच्या ठरावावरून प्रशासनाला जाब विचारला होता. प्रशासकीय काळातील सर्व ठराव महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेते कसून पडताळणी करतील असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी या सभेत दिले होते. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी आजच्या सभेत सांगली महापालिकेचे भूसंपादन करणे आहे असे फलक फडकावत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. तुमच्या आदेशाला काही किंमत आहे का असा जाब महापौरांना विचारला. दरम्यान सर्व गटनेते बसून या ठरावाची पडताळणी करा, फेरनिर्णय घ्यायचे की कसे याचा निर्णय पुढील महासभेत घेऊया असे सांगत या विषयावर पडदा टाकला. दरम्यान मुस्लिम ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित जमिनीपैकी काही जमिनीवर क्रीडांगणासाठी आरक्षित केल्याचा मुद्दा नगरसेवक फिरोज पठाण यांनी मांडत ते ठराव विखंडित करण्याचा निर्णयाबाबत काय झालं असा सवाल उपस्थित केला. यावर महापौर धीरज सूर्यवंशी आणि मी स्वतः याचा पाठपुरावा करत आहे. नगर विकासच्या मुख्य अप्पर सचिव यांना भेटलो आहे. त्यांनी संचालक नगररचना पुणे यांच्याकडे अहवाल मागितला आहे. कोणत्याही स्थितीत हा ठराव विखंडित करूनच भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशीही याबाबत चर्चा केली आहे असे सांगत पूर्वी दोन्ही समाजाच्या दफनभूमीसाठी संपादित केलेली जमीन तशीच राहील अशी ग्वाही दिली.